नमस्कार मंडळी. ओळख करून देतो. लहान वयात मोठी स्वप्न बघणाऱ्या एका गोड गोंडस मुलीचा मी बाप बोलतोय. आज मी खूप आनंदी आहे, कारण माझ्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस आहे. छान गणवेश, 2 वेण्या, पाठीवर दप्तर, गळ्यात पाण्याची बाटली, पायात नवे कोरे बूट आणि कुतूहलाने भरलेले डोळे ती शाळेला निघाली आहे. माझ्यासाठी तिचं शिक्षण फार महत्वाचं आहे. या शिक्षणामुळेच तिच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत, कर्तृत्वाला नवी ओळख आणि भविष्याला आकार मिळणार आहे. पण खरं सांगू, माझ्या मुलीसाठी शाळेचा हा पहिला दिवस हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय प्रवासाचं फलित आहे. होय, संघर्षमय प्रवास. तत्कालीन रूढी परंपरांमुळे वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा बालविवाह झाला, परंतु त्यांचे पती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुरोगामी विचारांनी सावित्रीबाईंना स्त्री सक्षमीकरणाचा परिवर्तनशील मार्ग दाखवला. सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतलं आणि समाजातील विरोध, अपमान आणि बहिष्कार यांना न जुमानता पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्वतः अध्यापनाचं कार्य करत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. यासोबतच त्यांनी बालविवाह व केशवपन यांसारख्या अन्यायकारक प्रथांचा कडाडून विरोध केला आणि विधवा पुनर्वसनाचा पुरस्कार केला. थोडक्यात, स्त्री सक्षमीकरणाच्या या संघर्षमय प्रवासात सावित्रीबाईंचं प्रत्येक पाऊल हे भरकटलेल्या समाज व्यवस्थेला योग्य दिशा दाखवणारं ठरलं. अशा या स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भारतीय पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.